मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय भाजप नेते आणि व्यावसायिक मोहित कंबोज आणि काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्ष काँग्रेस वर्षा गायकवाड यांच्यामध्ये वादंग रंगताना पाहायला मिळतात। आता मुद्दा आहे तो म्हणजे यांचा नेमका वाद कसला। तर साधारणतः पाहायला गेलं तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आश्रय योजनेच्या माध्यमातून जी घरं निर्माणाधीन होती आणि जी घरं देण्यात येणार होती ती घरं SRAच्या माध्यमातून साधारणतः SRA हा प्रकल्प होता। मात्र आता हाच प्रकल्प व्यावसायिक मोहित कंबोज यांना दिल्याचा आरोप हा वर्षा गायकवाड यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आता एकंदरीत त्यांनी आरोप केलेला आहे, मात्र त्यांच्या आरोपाचं खंडन मोहित कंबोज यांनी सुद्धा केलेलं आहे। मात्र आता नेमका तो प्रकल्प कुठला आहे, नेमका तो प्रोजेक्ट कुठला आहे, तर त्या प्रोजेक्टच्या स्थळी आपण सध्या दाखल झालेलो आहोत। आपण आहोत अंधेरीच्या झू गल्ली येथील CPS नंबर 207 जो प्रकल्प आहे, ज्या ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची घरं होती तोच हा BMC प्लॉट म्हणजे तुम्ही या ठिकाणी पाहतात हाच आहे तो BMC प्लॉट। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। साधारणतः पाहायला गेलं तर मुंबईतील SRA प्रकल्पावरून सांगलीस वर्षा गायकवाड आणि मोहित कंबोज यांच्यामध्ये झुंपल्याचं पाहायला मिळत आहे। मोहित कंबोज यांना 1-2 नव्हे तर चक्क 30 SRA प्रकल्प कसे मिळाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे। साधारणतः हा 30 प्रकल्प मोहित कंबोज यांना मिळाल्याच्या पार्श्वभूमीवरती वर्षा गायकवाड यांनी चौकशी करण्याची मागणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे। तर त्यांना मिळालेल्या माहितीनुसार 30 प्रकल्पांपैकी किमान 5 प्रकल्पांची यादी वर्षा गायकवाड यांनी द्यावी आणि माझ्यावरचे आरोप सिद्ध न झाल्यास त्यांनी राजीनामा द्यावा असे आवाहन मोहित कंबोज यांनी केलेले आहे। दरम्यान आपण पाहतोय की साधारणतः ज्या प्रकारे आता प्रकल्प आहे आणि ज्या प्रकल्पावरून सध्या आपण पाहतोय या ठिकाणी गदारोळ होताना पाहायला मिळतोय, तो नेमका प्रकल्प काय आहे, तो BMC प्रोजेक्ट काय तो सुद्धा आपण पाहत आहोत। साधारणतः या प्रकल्पाची अधिकची माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यानुसार हा प्रकल्प एकंदरीत पाहायला गेलं तर SRAच्या माध्यमातून निर्माण केला जाणार होता। SRA डेव्हलपमेंटच्या अंतर्गत हा प्रकल्प जो तो डेव्हलप करण्यात येणार होता आणि त्यानुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गरज येणार होती। मात्र साधारणतः आपण पाहायला गेलं तर आता हा जो प्रकल्प आहे किंवा या BMC कर्मचाऱ्यांच्या घरांचा विकास जो आहे तो मोहित कंबोज यांच्या माध्यमातून किंवा त्यांना हा प्रकल्प दिल्यामुळे वर्षा गायकवाड यांनी साधारणतः मोठ्या प्रमाणात आरोप केलेले आहेत आणि त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट त्यांनी मागणी केलेली आहे की त्यांच्यावरती कारवाई करण्याची। आता नेमकं आपण पाहायला गेलं तर साधारणतः वर्षा गायकवाड यांनी झू गल्लीतील SRA प्रकल्प हा मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आश्रय योजनेअंतर्गत प्रकल्प होता, मात्र तो बदलून SRA दाखवल्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत रहिवाशांसह SRAचे CEO डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी साधारणतः माध्यमांशी संवाद साधत मोहित कंबोज यांच्यावरती अनेक आरोप प्रत्यारोप जे ते केलेले आहेत। साधारणतः यांच्या वर्षा गायकवाड यांच्या सोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत असतील आणि समाजसेविका आपण पाहायला गेलं तर अंजली दमानी असतील, उपनेते असतील शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे असतील, यांनी सुद्धा त्यांच्यावरती टीकेचे बाण जे ते सोडलेले आहेत। मात्र आता प्रश्न येतो तो म्हणजे आश्रय योजनेच्या माध्यमातून जो प्लॉट महापालिका कर्मचाऱ्यांसाठी अलॉट झाला होता, म्हणजे आश्रय योजनेच्या माध्यमातून त्यांना जी घरं बांधून देण्यात येणार होती ती मात्र SRA प्रकल्प दाखवला जात आहे आणि मुळात त्याचं बांधकाम जे आहे ते एका खासगी व्यावसायिकांकडून केलं जात आहे आणि साधारणतः आरोप जे ते वर्षा गायकवाड यांच्याकडून केले जात आहेत ते म्हणजे खासगी व्यावसायिक म्हणजे मोहित कंबोज यांना हा प्रकल्प देण्यात आलेला आहे। सध्या जर आपण ही पत्राशेड पाहिली तर या पत्राशेडवरती आपल्याला आस्पेक्ट रियालिटी अशा प्रकारच्या बिल्डरचं नाव या ठिकाणी पाहायला मिळतंय। आस्पेक्ट रियालिटीच्या माध्यमातून साधारणतः हे प्रकल्प जे आहेत ते आपण पाहायला गेलं तर हे डेव्हलप केले जात आहेत। दरम्यान वर्षा गायकवाड यांनी ज्या वेळेला या सगळ्यावरती प्रश्न उपस्थित केले होते त्यावेळेला त्यांनी साधारणतः आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी महापालिकेची असतील किंवा संपूर्ण घरे असतील जे आता त्यांना घरं देण्यात येणार आहेत, या सगळ्या संदर्भात पाहायला गेलं तर सुरुवातीला वेगळा डेव्हलपर होता किंवा वेगळा बिल्डर होता आणि आता वेगळा बिल्डर आहे। आस्पेक्ट रियालिटीच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर त्यांना हे घरांचं बांधकाम केलं जात आहे। मुळामध्ये ज्या वेळेला वर्षा गायकवाड आणि मोहित कंबोज यांच्यामध्ये जो आपल्याला वादंग रंगल्याचं पाहायला मिळत आहे, यांच्यामध्ये वर्षा गायकवाड यांनी काही प्रश्न जी आहे ते उपस्थित केले होते। त्यानुसार आपण पाहतोय मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना आश्रय योजनेअंतर्गत जे घरे बांधण्यात येणार झू गल्लीतील तब्बल 38 एकराच्या SRA प्रकल्पासाठी शिव इन्फ्रा व्हिजन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडची विकासक म्हणून नेमणूक
फसवणूक कोणत्या आधारावरती केली असा त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। याशिवाय कोणत्या प्रक्रियेचं पालन केलं गेलेलं आहे, SRA प्रकल्प नसताना SRA आश्रय योजना कोणी घुसवली, या सर्व प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी अशी सुद्धा मागणी त्यांनी प्रश्न उपस्थित करत केलेली आहे। यासोबतच या कंपनीचा भाजप नेत्याशी काय संबंध, कारण ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची ही घरं होती आणि साधारणतः त्यांना आश्रय योजनेच्या माध्यमातून ती घरं दिली जाणार होती आणि मात्र SRA आणि आता प्रायव्हेट म्हणजे खासगी व्यावसायिकाच्या माध्यमातून त्याचं बांधकाम जे ते केले जाते, त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे। याशिवाय विकासात बदलण्यापूर्वी महाराष्ट्र झोपडपट्टी कायद्यांतर्गत अनिर्वाय 13.2 प्रक्रिया पूर्ण झाली होती का, असं सुद्धा सवाल वर्षा गायकवाड यांनी केलाय। यासोबतच या नियुक्तीला बहुतेक बाधित SRA सोसायटीने आक्षेप घेतला नव्हता का, असा सुद्धा सवाल त्यांनी केलेला आहे। त्यामुळे एकंदरीत प्रश्न उपस्थित करत वर्षा गायकवाड यांनी मोहित कंबोज यांना निशाणा धरलेला आहे। साधारणतः पाहायला गेलं तर साधारणतः इकडे ज्या स्थानिकांशी आपण बातचीत केली त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारणतः मागील 6 ते 7 महिन्यांपूर्वी हा प्लॉट जो रिकामी करण्यात आलेला आहे आणि तेव्हापासून या सगळ्याची साधारणतः चौकशी जी आहे ती करण्याची मागणी वर्षा गायकवाड करत आहे। आता साधारणतः ज्या आश्रय योजनेच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर ज्या आश्रय योजनेच्या माध्यमातून महापालिकेची खरं तर योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून ज्या पालिका कर्मचाऱ्यांना घरे देण्यात येणार होती, ती आश्रय योजना काय ते समजून घेणार आहोत। साधारणतः आपण हा प्लॉट पाहतो, या ठिकाणी जो पत्रा शेड सध्या या ठिकाणी टाकल्याचं पाहायला मिळत आहे। आता ही आश्रय योजना काय ती आपण जाणून घेणार आहोत। मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सफाई कामगारांसाठी घरे बांधण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता। मुळामध्ये मगातपासून आपण जे पाहतोय, महापालिका कर्मचारी हे सफाई कर्मचारी होते, सफाई कर्मचाऱ्यांची घरं होती आणि त्यांनाच या आश्रय योजनेच्या माध्यमातून घरं जी आहे ती बांधून देण्यात येणार आहेत। कामगार कल्याण योजनेचा एक भाग म्हणून आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे। कामगारांना वाढीव क्षेत्रफळाची म्हणजे 300 चौरस फूट घरे उपलब्ध करून देण्याबाबत पालिकेने नियोजन केले। आतापर्यंत 5,592 कामगारांना घरे देण्यात आली असून आगामी वर्षात 12,000 घरे बांधण्यात येणार आहेत। आतापर्यंत या योजनेचे 25% काम पूर्ण झाले। संपूर्ण शहराची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांना कामाचे विशिष्ट स्वरूप व तेथील वातावरणामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यांच्यात मृत्यूदराचेही प्रमाण अधिक आहे। ही समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या कार्यक्षेत्रानजीक कर्मचारी निवासस्थानाच्या रूपात उत्तम निवास व्यवस्था पुरवणे आवश्यक आहे। त्यामुळे महापालिकेने आश्रय योजनेअंतर्गत सफाई कामगारांसाठी घरे बांधण्यास सुरुवात केली आहे। मुंबई महानगरपालिकेत सध्या स्थितीत 27,992 कामगार कार्यरत आहेत। आतापर्यंत यापैकी सुमारे 5,592 कामगारांना सेवा निवासस्थाने देण्यात आली आहेत। आश्रय योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील कामगारांच्या 46 पैकी 30 वसाहतींचा पुनर्विकास केला जातो। ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर आता ही आश्रय योजना काय ती आता आपण पाहिली। साधारणतः आपण पाहायला गेलं तर हजारो कोटी रुपयांच्या झू गल्ली प्रकल्पात 6,500हून अधिक झोपडपट्टी वासियांचा समावेश आहे। साधारणतः आपण पाहतो त्यापैकी जवळजवळ सर्वांनाच प्रकल्पात नवीन विकासक लादण्यापूर्वी अंधारात ठेवण्यात आलं होतं का, त्यांच्याशी सल्ला मसलत का करण्यात आली नाही, हे त्यांच्या हक्कांचं आणि SRA नियमांच्या मूळ भावनेचं उल्लंघन नाही का, असा सुद्धा सवाल वर्षा गायकवाड यांच्याकडून करण्यात आला होता। यासोबतच आपण पाहतोय मुंबईच्या सफाई कामगारांची जागा आणि त्यांच्या आजूबाजूचाही मोठा परिसर निविदा न काढताच एखाद्या व्यक्तीकडे जातोच कसा, असा सुद्धा सवाल त्यांनी केला होता। याशिवाय या संदर्भात आम्ही SRAच्या CEOंची भेट घेत त्यांना विचारणा केली, त्यांचे उत्तर आम्हाला मिळेल अशी आमची अपेक्षा आहे। एका पक्षाशी निगडीत असलेल्या व्यक्तीला SRAचे 30 प्रकल्प कसे मिळतात, असा सुद्धा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला होता। साधारणतः आपण संपूर्ण प्रकरण जर पाहायला गेलं या ठिकाणी पुन्हा एकदा नेमकं हे प्रकरण काय होतं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। साधारणतः आपण पाहतोय वर्षा गायकवाड यांनी झू गल्लीतील SRA प्रकल्प हा मुंबई महापालिकेत सफाई कर्मचाऱ्यांसाठी आश्रय योजनेअंतर्गत प्रकल्प होता, मात्र तो बदलून SRA दाखवल्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत रहिवाशांसह SRAचे CEO महेंद्र कल्याणकर यांची त्यांनी भेट घेतली होती आणि या भेटीनंतर त्यांनी साधारणतः मोहित कंबोज यांच्यावरती आरोप जे केले। मात्र साधारणतः आपण पाहतोय मोहित कंबोज यांच्यावरती जरी वर्षा गायकवाड यांनी आरोप केले असले तरी मोहित कंबोज यांनी वर्षा गायकवाड यांच्या सर्व आरोपांचं खंडन केलेलं आहे। 30 काय 5 जरी प्रकल्प माझ्या नावावरती असतील तर त्यांनी ते साध्य करावं आणि जर तसं नसलं त्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी सुद्धा मागणी जी आहे ती मोहित कंबोज यांनी केलेली आहे। दरम्यान सध्या वादंग होत असलेल्या आणि मोहित कंबोज आणि वर्षा गायकवाड यांच्यामध्ये नेमक्या कोणत्या प्लॉटवरून वाद चालू आहे तो प्लॉट आता आपण लाईव्ह पाहिलेला आहे। साधारणतः याच
प्लॉटवरून सध्या वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा सादर केल्या, मुख्यमंत्र्यांना सुद्धा या सगळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे या सगळ्यावरती आता नेमकं काय होतं, सरकार या सगळ्यावरती काय तोडगा काढतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।